शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आता त्याचे पडसाद हे नांदेडमध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या रिसनगाव येथे आणि रिसनगाव येथील मराठा बांधवांनी त्यांची शाळा जी आहे मीना ताई ठाकरे या शाळेत मराठा पालक आणि त्यांचे पाल्य आहेत या विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्यांच्या शाळेतून काढण्यासाठी त्यांनी या मीनाताई ठाकरे या शाळेत अर्ज केला आहे। त्यानंतर आता याच गावातील रिसनगाव गाव आहे, या रिसनगावातील ओबीसी बांधव देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। या गावात दुसरी एक संस्था आहे जे महाराष्ट्र ही मराठा बांधवाची शाळा आहे आणि त्या शाळेत देखील ओबीसी बांधवांचे पाल्य आहेत। देखील आता हे ओबीसी बांधव शाळेतून टीसी काढण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे। आपल्यासोबत ओबीसी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। काय सांगाल, काय निर्णय घेतला आणि गावात काय सध्या प्रकार सुरू आहे? गावामध्ये प्रकार हे सुरू आहे की जातीयता निर्माण झालेली आहे आणि जातीमध्ये ते निर्माण झाल्यामुळे मला काय वाटतं की आमचा मराठा आरक्षणाला बिलकुल विरोध नाही। हा, त्याचं त्यांना आरक्षण दिलेलं आहे ते त्यांनी घ्यावं आणि जे सरांनी आता जी याचिका दाखल केलेली आहे ती न्यायालयीन लढाई आहे। न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचं पालन सर्वांनाच करावं लागणार आहे आणि त्यामुळे यांचे विद्यार्थी काढायचे त्यांचे विद्यार्थी काढायचे हा यांनी काय प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत। हा, आणि महाराष्ट्रामध्ये जागोजागी जातीयता निर्माण होईल आणि माणूस माणसामध्ये सुद्धा राहणार नाही। हा, त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की न्यायालयीन लढाई आहे ती तिकडे लढल्या जाईल आणि इथं वाद करून काय फायदाच नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। निश्चितच हा वाद गावगाड्यापर्यंत पोहोचलेला आहे। दुसरे काही ओबीसी बांधव आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल आणि तुम्ही काय निर्णय घेतला? इथं कोणती शाळा आहे मराठा बांधवांची? आमची प्राथमिक अशी भूमिका आहे, गावगाड्यातला ओबीसी हा फार संयमी आहे। कुठेतरी जातीय गडी विस्कटण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आमची त्यांना सांगणं या ठिकाणी हेच आहे की बाबांनो, कोर्ट हा सर्वोच्च न्यायदेवता आहे, कोर्टावर आमचा विश्वास आहे। या ठिकाणी जे कालचा जो प्रकार झाला, प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या संस्थेवर येऊन जे काही 20-21 विद्यार्थ्यांच्या टीशा काढण्याचा जो अर्ज दाखल केला, या ठिकाणी कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण होईल असं या ठिकाणी वक्तव्य व घोषणा केल्या, ज्यामुळे या गावातील संबंध ओबीसी जागा झाला आणि खडाडून यांनी निर्णय घेतला। याही ठिकाणी एक संस्था चालक मराठा संस्था चालकाची या ठिकाणी संस्था आहे, त्या संस्थेमधून आपलेही सगळे विद्यार्थी बाहेर काढायचे हा ठाम एकमुखाने निर्णय घेतलेला आहे। ओबीसी बांधवांनी हा निर्णय घेतला। विद्यार्थी त्यांचे या गावात जे मराठा बांधवांची संस्था आहे त्या संस्थेतून विद्यार्थी काढण्याचा निर्णय घेतला। काय सांगाल, आता पुढची काय भूमिका असणार? विद्यार्थ्यांना तुम्ही काढणार का? विद्यार्थ्यांना जय महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयातून आम्ही ओबीसी सर्व विद्यार्थी काढून आम्ही दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत। जर यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थी काढले तर आम्ही पण जय महाराष्ट्र विद्यालयातील मुलं काढून ज्या त्या ओबीसी शाळेमध्ये घालणार। निश्चितच आपण पाहू शकतो की प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आणि त्यानंतर हा वाद आता नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। याकडे आता सरकार कशा प्रकारे पाहणार आणि हा वाद कसा निपटवण्याचा प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, रिसनगाव, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।